राजाभाऊ वाजेंनी सुद्धा शिंदे आणि शिवसेनेकडनं एकनाथ शिंदेंकडनं पक्षांतराची ऑफर आली होती आणि यासाठी एक शिष्टमंडळ घरीही येऊन गेलं आणि त्यांनी मोठा निधी द्यायचं आमिष दाखवलं होतं। आता अशा प्रकारचा गौप्यस्फोट राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजेंनी केलाय। देशाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीमुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी घेतलेली भूमिका। राजाभाऊ वाजे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कायम राहणार, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ठाकरेंना सोडणार नाही, अशा स्वरूपाची त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेमागे नेमकं कोण आहे असा प्रश्न उपस्थित होत असताना त्यांचे वडील समोर आलेले आहेत। त्यांचं नाव आहे प्रकाश वाजे। प्रकाश वाजे यांना विचारल्याशिवाय राजकारणातला कुठलाही निर्णय आजवर राजाभाऊ वाजे यांनी घेतला नाही आणि या निर्णयामागे देखील प्रकाश वाजे हेच आहेत। आपल्यासोबत स्वतः प्रकाश वाजे आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनेसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे, सगळे खासदार तिकडे जात आहे आणि अशा परिस्थितीत ते राहत आहे। तुमच्या सूचना? आमच्या ज्या सूचना आहेत ते ह्याच इतकं पक्षांतर आपल्याला करायचं नाही आहे। पक्षाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे आणि जेवढं आपण मागितलं तेवढं पक्षाने दिलं, त्यामुळे पक्षांतर करण्याची काही गरज नाही आहे। म्हणजे राजाभाऊ वाजे आपल्याला विचारल्याशिवाय आजवर कुठलाच निर्णय काहीच करणार नाही। आज त्यांनी मुळात जे लोक आले होते भेटायला त्यांना हे सांगितलं की मी निर्णय काहीच घेऊ शकत नाही, मला माझ्या वडिलांना विचारावं लागेल, म्हणून ते लोक माझ्यापर्यंत आले विचारायला की तुम्ही म्हणजे समजून सांगायला मला का त्यांना पाठवा, त्या पक्षात जाणं कसं गरजेचं, इकडं काही कामं होत नाहीत म्हणून ते लोक झाल्यावरून मी नार्वेकरांना फोन करून सांगितलं, उद्धव साहेबांना सांगितलं। काय बोलणं झालं उद्धव साहेब? उद्धव साहेबांनी मी ते सांगितलं का इथं असे लोक आले होते, ते म्हटलं मला नार्वेकर बोलला आहे, म्हटलं पण मला तुमच्याशी बोलायचं आहे। मी त्यांना सांगितलं, नार्वेकरांना मी सगळं सांगितलं आहे, आम्ही आहोत तिथंच आहोत, आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही, आमची तुम्ही खात्री बाळगा, एवढंच सांगितलं। एक दिवस मध्ये गेल्यानंतर 14 तारखेला परत आले, 14 एप्रिलला परत आले, परत त्यांनी मला ते सगळं सांगितलं। मी त्यांना नाही म्हणून सांगितलं आणि शेवट सांगितलं का आमची उमेदवारी आहे ती शरद पवारांमुळे आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, आम्ही शरद पवारांच्या पुढे जाऊ शकत नाही आणि शरद पवारांना विश्वासास आम्हाला त्यांच्या आणि ठाकरेंच्या विश्वासास आम्हाला तडा जाऊ द्यायचा नाही। ऑफरमध्ये नेमकं काय इतके दिवस 4-5 तास चर्चा केली, काय नेमक्या चर्चा झाल्या? तर शेवटी 4 तास होते तर काहीतरी घेऊन आले असेल ना? नाही, चर्चा काय झाली, आता तिकडं जाणं कसं गरजेचं आहे, तिकडे गेल्यानंतर विकास कामं कशी होतील, विकास कामाला मदत कशी होईल, विकास कामं थांबलेले राहणार नाही, डबल इंजिनची सरकार आहे, खालून पण पैसे मिळतील, दिल्लीकडून पण पैसे मिळतील, असं त्यांनी समजून सांगायचा प्रयत्न केला। राजाभाऊच्या हातात शिवबंधन बांधताना त्यांनी राजाभाऊला विचारलं की ही शिवबंधन किती दिवस पक्षात राहणार? तरी देखील आपण उद्धव ठाकरेंना सोडणार नाही, ही उमेदवारी जी आहे ती आपल्याला शरद पवारांमुळे मिळालेली होती, त्यांच्याशी दगाबाजी केल्यासारखं होईल आणि जे शिवबंधन बांधलेलं होतं त्याच्याशी दगाबाजी केल्यासारखं होईल आणि म्हणून मी माझ्या मुलाला स्पष्टपणे सांगितलेलं होतं की ठाकरेंची साथ सोडायची नाही आणि म्हणूनच आज राजाभाऊ वाजे हे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कायम आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या घडामोडीमागे प्रकाश वाजे जे आपल्याशी बोलत होते त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह मी लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, सिन्नर, नाशिक। बघा, ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांमुळे आता सोशल मीडियावर चांगलाच कमेंट्सचा वर्षाव होतोय। गद्दारीचा शिक्का अंगावर घेऊ नका, गद्दारी कराल तर पुन्हा निवडून येणार नाहीत, अशा कमेंट्स सोशल मीडियावर येत आहेत। ऑपरेशन टायगरमध्ये ओमराजे निंबाळकर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असं म्हटल्यानं सोशल मीडियावरनं जोरदार टीका त्यांच्यावर होतीये। ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे नांदेडमध्ये विधान परिषद निवडणुकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। उबाठा गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील हे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत। मात्र आष्टीकर यांनी भूमिका बदलली तर निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। दरम्यान भूमिका बदलल्यास घटक पक्षांची बैठक घेऊन पुढचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। कृष्णा पाटील आष्टीकर यांना महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत। महाविकास आघाडी संपूर्ण कृष्णा पाटलांच्या पाठीमागे नांदेड जिल्ह्यातली आहे
आणि आपण म्हणल्याप्रमाणे ऑपरेशन टायगर मोहीम चालू आहे. नागेश पाटील आष्टीकर काय भूमिका घेतील, पण तशी काही वेळ आली तर निश्चितच आम्ही महाविकास आघाडीतले सर्व नेते मंडळी आम्ही एकत्र बसू आणि काय ते पुढचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ. पण त्यांनी समजा भूमिका बदलली नागेश पाटलांनी, तर मग तुमच्याकडे काय पर्याय आहे काँग्रेसकडे? नाही, काय पर्याय आहे किंवा काय पर्याय देता येईल हे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा केल्याशिवाय मला तरी आता त्या ठिकाणी काही सांगता येणार नाही. वंचितचा पण उमेदवार म्हणजे रिंगणामध्ये आहे. तर मग हो आहेत, वेगळे वेगळे उमेदवार आहेत, पण महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाची आम्ही बैठक घेऊ आणि पुढील दिशा ठरवू.